नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या दिवाळीच्या सुट्टीनंतरचा हा आपला बायोचा पहिला अभ्यासाचा सत्र आहे. तर आपण जरा बघूया, की आपल्याला याच्यामध्ये काय-काय करायचंय. आपल्या पुस्तकामध्ये जर एकदा आपण त्याची इंडेक्स बघितली, तर आपल्याला अंदाज येईल, की सेकंड टर्ममध्ये आपल्याला एकूण कोणत्या-कोणत्या धड्यांचा अभ्यास करायचा आहे. सेकंड टर्म तशी त्या मानाने बरीच मोठी आहे, म्हणजे वेळ जास्त आहे. धडे पण त्या मानाने फार मोठे नाहीयेत, जास्त नाहीयेत. इझिली होईल. पण सेकंड टर्ममध्ये शाळेमध्ये खूप गोष्टी असतात. गॅदरिंग असतं, स्पोर्ट्स असतं, पिकनिक, अजून काय-काय नवीन-नवीन गोष्टी इंटर स्कूल, आणखीन काय-काय कॉम्पिटिशन सुरू असतात. त्या सगळ्यातनं वेळ काढून आपल्याला आपला अभ्यास पण करायचा आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्या, छान करा आणि त्याबरोबर अभ्यासही करा. एकदा जरा बघूया आपण धडे कोणते-कोणते आहेत आणि मग आजच्या धड्याला सुरुवात करूया. आपल्या धड्याच्या जरा इंडेक्सकडे जाऊन तुम्ही पण तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते उघडून बघा आणि इंडेक्समध्ये एकूण कोणते-कोणते धडे आहेत ते जरा बघा. 2 मिनिट. हां, आलं बघा. किती मोठे आहेत ना, 19 धडे वाटतात, 19 धडे. पण जरा विचार केला तर त्यातले आपले पहिल्या टर्मपर्यंत डिझास्टर मॅनेजमेंट पर्यंतचा अभ्यास झालेला आहे. आता आपल्याला 10 ते 19 म्हणजे एकूण वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 धड्यांचा अभ्यास करायचा. त्याच्यामधले आपले कोणते धडे आहेत ते बघा. बायोलॉजीचा हा धडा आहे सेल अँड सेल ऑर्गनेल्स. मग ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. त्याच्यानंतर आपल्याला येईल मॅनमेड मटेरियल्स आणि इकोसिस्टम्स. हे 4 धडे आपल्या बायोचे आहेत. केमिस्ट्रीचे कोणते धडे करायचे आहेत ते पण बघून घेऊ आपण. म्हणजे पुढच्या वेळेला लेक्चर लागेल तेव्हा आपला डायरेक्ट अभ्यास सुरू होईल. सगळ्यात सोपा धडा आहे इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. मस्त धडा आहे, एकदम छान धडा आहे. नंतर आहे केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. हा खूप इंटरेस्टिंग महत्वाचा VVIP धडा आहे. ह्याच्यावरती 9वी आणि 10वी आणि 11वी 12वी सगळी केमिस्ट्री याच्यावरती सुरू होणार आहे. त्याच्यानंतर मॅनमेड मटेरियल्स हा एक धडा केमिस्ट्रीचा आहे. असे एकूण 3 धडे केमिस्ट्री, 3 धडे बायो असं आपण धरूया. 4 धडे बायो. त्यातला आज आपल्याला आता करायचं आहे सेल अँड सेल ऑर्गनेल्स. सेल आणि सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय? चला आता असा विचार करा. आपलं घर आहे. आपल्या घरामध्ये काय काय वस्तू आहेत, काय काय जागा आहेत. समजा घर आपण एक मोठा एरिया घेतला तर घरामध्ये किचन एक रूम असते, स्वयंपाकघर. एक खोली असते झोपण्यासाठी, ती असते आपली बेडरूम. एक असतो हॉल, जिकडे आपण सगळे बसतो, गप्पा मारतो, टीव्ही असतो, आपण सगळे कोणी आलेले पाहुणे वगैरे तिथे बसून आपण एकत्र चर्चा करू शकतो, अशी ती आपली खोली असते. एखादं असतं छोटंसं देवघर, बरोबर? म्हणजेच काय, कुठल्याही घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार फरकाने ह्या गोष्टी असतात. बाथरूम असतं, टॉयलेट असतं, बरोबर? बेडरूम असते, किचन असते, हॉल असतं, असली तर एखादी बाल्कनी असते, लावली तर 2-3 झाडं असतात. तर सांगायचा मुद्दा असा, काही काही गोष्टी थोड्याफार फरकाने प्रत्येक घरामध्ये सारख्या असतात. आपल्या घरातलं जे काही सगळ्यात इम्पॉर्टंट खोली आहे, जिकडे सगळे डिसिजन्स होतात, ती असते आपल्या घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांची खोली. उदाहरणार्थ एक फॅमिली घेऊया आपण, एक खूप मोठं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये आजी आजोबा हे सगळ्यात मोठे आहेत आणि ते सगळं ठरवतात. त्यांची जी खोली असेल ती त्या घरातली कोणती असेल, पॉवर हाऊस असेल. ते जे सांगतील, ते जे म्हणतील ते घरातले बाकी सगळे करतात, बरोबर? तर त्यांची खोली ही सगळ्यात महत्वाची खोली असते. त्याच्यानंतर असतं किचन. किचनमध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक बनतो. जर पोट भरलं नसेल तर कोणी कुठलं काम करू शकत नाही. म्हणजेच किचन हे एक दुसरं महत्वाचं डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला तुमची बाल्कनी असेल, जिकडनं तुमचं जाणं येणं, दरवाजे, खिडक्या, व्हेंटिलेशन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण काही जागा असतात. तुमच्या घरामध्ये इकडून तिकडे एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाण्याकरता पण जागा असतात. भिंती फोडून जात नाही आपण कधी. म्हणजेच काय, छोटे छोटे गलियारी म्हणतो ना आपण, छोटीशी गल्ली, कनेक्टेड छोटे छोटे अशा जागा. तिथे काय होतं, एक खोली दुसऱ्या खोलीला जोडली जाते. अशा सगळ्या आपल्या घरामध्ये असतात. सगळ्यात महत्वाचं जे आपण बोललो ते आपल्या घरामध्ये असतं एक डस्टबिन. डस्टबिन मध्ये आपल्या घरातला सगळा कचरा जमा होतो. मग तो कुठला पण कचरा असू द्या, बरोबर? ओला कचरा, सुका कचरा. आपण आपल्या घरामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याचं वर्गीकरण करतोच. म्हणजेच काय करतो आपण, प्रत्येक गोष्टीची एक सिस्टीम लावली आपण घरामध्ये. कुठलीही गोष्ट पद्धतशीर व्हायला पाहिजे, आपण नसतानाही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे, अशी एक रचना आपल्या घरामध्ये वस्तूंची, जागांची आणि कामांची आपण लावलेली असते. मग एखादा सेल तुम्ही जर बघितलं, एखादा सेल इज नथिंग बट पेशी. सगळ्या छोटे छोटे सेल्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून ऑर्गन्स बनतात, ऑर्गनचे ऑर्गन सिस्टीम्स बनतात आणि ऑर्गन सिस्टीमचा ऑर्गॅनिझम बनतो.
इफ यू लुक ॲट द ऑर्गॅनिझम लाईक मी ऑर यू or maybe any living thing around you, त्याची body will be made up of small organs. Organs are attached to their organ systems, and organ systems are made up of different tissues. Tissues are made up of cells. The cell is the basic fundamental unit of any living thing around us. कुठला पण लिव्हिंग थिंग घ्या, तुम्ही, मी, एखादा भुबू, एखादी माऊ, एखादा पक्षी, एखादा मासा, अगदी भिंतीवरची घाणेरडी पाल, कुठला पण घ्या, कुठल्याही प्राण्याच्या शरीराचा सगळ्यात छोटा फंडामेंटल पार्ट जो कुठला असेल तर तो आहे पेशी, म्हणजे त्याला आपण म्हणतो सेल. सो व्हॉट दिस सेल आर मेड अप ऑफ? कशाचे बनलेले असतात हे सेल? ॲटमिक स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं, ॲटम इज मेड अप ऑफ न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स, त्याच्या मागे असतात ते शेल्स, त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन्स फिरत असतात वगैरे वगैरे वगैरे. दॅट्स ओके. बट इफ यू लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ अ सेल, you will find कि the cell is made up of multiple smaller structures. The cells are made up of cell organelles. आपली बॉडी ऑर्गन्सनी बनलेली आहे, पण आपला सेल त्याच्या ऑर्गन्सनी बनलाय, त्याचं नाव आहे ऑर्गनेल्स. प्रत्येक आपल्या शरीरामध्ये हातांचं काम काय आहे? वस्तू पकडणं, लिहिणं, काहीतरी देवाणघेवाण करणं, ह्याच्यासाठी आपले हात, आपली बोटं तयार आहेत. पायांचं काम आहे चालणं. असं आपल्या शरीरामध्ये आपलं पोट आहे, डायजेशन करण्याचं काम, एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम, आपले लंग्स, आपलं नाक, ब्रीदिंग करण्याचं काम, आपले सगळे सेन्सेस, आजूबाजूला काय चाललंय, सेन्सरी ऑर्गन्स आपल्याला सांगतात, बरोबर. ब्रेन इज अवर कंट्रोल सिस्टीम विच टेल्स यू व्हॉट टू डू. तुम्ही कन्फ्युजन मध्ये राहत नाही. गरम वस्तू समोर दिसली, तुम्ही त्याला बोट लावलं तर तुम्ही काय तसंच थांबून असता? तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो, अरे येड्या, हात बाजूला घे, जळतं ना, चटका लागतो ना. म्हणजेच तुमचं बॉडी इज अंडर कंट्रोल ऑफ युअर ब्रेन, अँड ब्रेन गिव्स यू द इन्स्ट्रक्शन्स अँड यू फॉलो दोज इन्स्ट्रक्शन्स, अँड दॅट्स वाय युअर बॉडी वर्क्स परफेक्टली ऑल राईट. हे इतकं सोपं, इतकं इझी, इतकं सरळ अजिबात नाही. बिकॉज द सेल्स आर मेड अप ऑफ व्हेरी मायन्यूट डिफरंट स्मॉलर पार्ट्स, ज्याला आपण म्हणतो सेल ऑर्गनेल्स. दॅट इज द लेसन इंद्रिय आणि इंद्रिय संस्था, किंवा आपण त्याला म्हणूया सेल अँड सेल ऑर्गनेल्स. वी विल स्टार्ट दॅट नाउ. आपण हे मराठीत घेतलंय का? जस्ट वेट फॉर अ मोमेंट. आपण इंग्लिशमध्ये पीपीटी लावूया आणि त्याच्यातनं ते जरा काढूयात आपले महत्वाचे मुद्दे. आता जरा हे बघा, आपल्या शरीरामध्ये जसा ब्रेन आहे, द ब्रेन इज अवर कंट्रोल सिस्टीम, तसं आपल्या ह्या सेलमध्ये, म्हणजे आपल्या कोणत्याही लिव्हिंग सेलमध्ये त्याचा कंट्रोल सेंटर कोण असतो? त्याचा ब्रेन इज द न्यूक्लियस. Nucleus is the powerhouse. Nucleus has all the things required to take the decisions. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं असतं? बरेच कॉम्प्लिकेटेड असतं. न्यूक्लियसमध्ये डिसिजन घेणारे आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, आजी आजोबांच्या खोलीमध्ये त्यांची तिजोरी असते, त्याच्यामध्ये काही पैसे बिसे असतात, काही जुने दागिने असतात, आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये त्यांची महत्वाची कागदपत्र असतात. घराची कागदपत्र, कोणाच्या नावावर काय केलंय ह्याची कागदपत्र, किंवा काही महत्वाच्या गोष्टींचे त्यांच्याकडे रेफरन्सेस असतात. ते त्या घरासाठीच्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी ते जमा केलेल्या असतात. म्हणजेच सेलसाठीच्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी कोण असतात? डीएनए, आरएनए, जेनेटिक मटेरियल. त्याच्यामुळे त्या सिस्टीमची ओळख आहे, ते सगळं त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतं. आता जरा पीपीटीकडे जाऊया. लेट अस सी each and every part in detail. I'm just sharing the PPT but closing my camera for some time. Now see, now just look at the structures of our body and body organ system. So this is all about the lesson. We will start it now. बघा, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. आपली बॉडी आणि आपले ऑर्गन सिस्टीम्स काय काय आहेत? व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स वर्क इन द ह्युमन बॉडी अँड दिस ऑर्गन सिस्टीम्स कॅरी. अच्छा, एक मिनिट, सेल आणि सेल ऑर्गनेल्स पाहिजे ना आपल्याला. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम इज अवर नेक्स्ट लेसन. जस्ट वेट. By mistake, I have opened the different PPT. I need to open the other one. Which one? Cell and cell organelles. 1 minute. Let's share that. ज्याच्यामध्ये आपण आताच बोललो की आपल्या ऑर्गन सिस्टीम मध्ये जसं आपला ब्रेन आहे तसा आपला न्यूक्लियस आहे, राईट? तसंच आपल्याकडे एनर्जी हाऊस आहे. तसंच आपल्या सेलमध्ये, जसं प्लांट्स मध्ये किचन आहे, त्यांचे लीव्स. आपल्याकडे किचन काय आहे? आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही आपण, पण आपल्या प्रत्येक पेशीमध्ये
प्रत्येक पेशीमध्ये स्वतःची एनर्जी तयार करण्याचं एक युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो, एटीपी जनरेशन, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. सो मायटोकॉन्ड्रिया आर द पॉवर हाऊसेस ऑफ अवर सेल्स. बरोबर. आता मी स्क्रीन शेअर करते, जस्ट मैम। हाँ जी बोलिए। अभी प्रेजेंट नहीं किया क्या? एक रॉन्ग पीपीटी शेयर किया था, अब प्रेजेंट कर रही हूँ करेक्ट वाला, दोनों सिमिलर नेम है, आ गया देखिए। ओके, सो सेल एंड सेल ऑर्गेनेल्स, दिस इज द लेसन and we will start with the cell structure, the very fundamental thing that we are discussing. सेल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय? देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स, प्लांट सेल्स, ॲनिमल सेल्स. म्हणजेच काय, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल याच्यामध्ये फरक असेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्लांट्स म्हणजे वनस्पती, ॲनिमल्स म्हणजे प्राणी. प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत का त्यांच्या रचनेमध्ये? जरा विचार करूया. बघा, वनस्पती म्हणजे काय, प्लांट्स हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही, बरोबर. पण प्राणी मात्र कुठेही फिरू शकतात. प्राणी स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत, पण वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ह्याच्यामध्ये काही ना काही फरक आपल्याला दिसून येतात. आता हे बघा, प्लांट सेल तुम्ही जे बघितले तर वनस्पतींच्या ज्या काही पेशी असतात त्यांना थिक सेल वॉल असतो. सेल वॉल म्हणजे काय, जसं आपल्या घराच्या भोवती आपण कुंपण लावतो त्याच्यामुळे काय होतं, आपल्या घराचं संरक्षण होतं. प्लांट सेलच्या आजूबाजूला असं एक जाड कुंपण असतं, म्हणजे काय, असं जाड जाड घट्ट अशी एक वॉल असते आणि त्याच्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ असतात ज्याच्यामुळे ते असे कडक बनतात. असं का होतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ॲनिमल्स कुठेही फिरू शकतात, आपण आत्ताच काय बोललो, तर तिथे खूप गरमी असेल, खूप थंडी असेल किंवा खूप पाऊस पडला तर तिथला रस्त्यावरचा एखादा कुत्राही शेडमध्ये जाऊन बसेल, बरोबर की नाही. तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जागा बदलू शकतो. पण प्लांटला ती काही पॉसिबिलिटी नाहीये. प्लांट जिथे रुजतात तिथेच मोठे होतात आणि तिथेच मरतात सुद्धा. म्हणजेच काय, त्यांना जागा बदलण्याची शक्यता नाहीये. मग आहे तिथे त्यांना स्वतःला वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? अर्थातच त्यांना स्वतःच्या शरीराच्या भोवती एक संरक्षक आवरण बनवावं लागेल. पण नुसतंच झाडाच्या भोवती ते आवरण असून चालेल का? झाड छोट्या छोट्या सेल्सने बनलेलं आहे, म्हणून प्रत्येक सेलला सुद्धा एक डेफिनेट सेल वॉल आहे. ॲनिमल सेलमध्ये मात्र उलट आहे. अच्छा, आणि प्लांट सेलमध्ये क्लोरोफिल नावाचा एक फार महत्वाचा भाग असतो, त्याच्यामुळे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. तो ॲनिमल्सकडे नाहीये. म्हणून तर आपला रंग हिरवा नाही आणि आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. आपल्याला जावं लागतं जंगलामध्ये, झाडांमध्ये, पानांमध्ये. म्हणजेच काय, आपल्याला वनस्पतींवर अवलंबून राहावं लागतं आपल्या बेसिक अन्नासाठी. आणि प्राणी सुद्धा भरपूर इतर प्राण्यांना खातात, मनुष्यही इतर प्राण्यांना खातात. म्हणजेच काय, अन्नाची गरज आपली आपण भागवू शकत नाही. वनस्पती दुसऱ्या कोणाला सहसा खात नाहीत. काही वनस्पतींचा जर आपण उल्लेख नाही केला तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात. आपल्याला ते करणं शक्यच नाहीये, आपल्याकडे क्लोरोफिलच नाहीये. मग आपल्याला एकतर प्राणी किंवा वनस्पती यांच्यावरती अवलंबून राहावं लागणार आहे आपल्या अन्नासाठी. पण आपल्याला सेल वॉलची गरज नाहीये, कारण आपण कुठेही फिरू शकतो. आपलं संरक्षण करण्याकरता, आपण आपला जीव वाचवण्याकरता जागा बदलली की आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बघा, ही आहे प्लांटची एक सेल. दिस इज द प्लांट सेल, दिस इज द ॲनिमल सेल. प्लांट सेलची बाउंड्री बघा ना, किती ठीक आहे, एकदम जाड जड हिरवी. ह्याला काहीही नाहीये, नुसतंच एक ब्लॅक लाईट पेन्सिलने आपण काढतो ना तशी एक लाईन काढली. द रिझन बिंग ॲनिमल सेल्स आर स्लाइटली डेलिकेट कम्पेअर्ड टू प्लांट सेल. हे बघा किती रिजिड बाउंड्रीने बांधलेले आहेत. आता याच्यामध्ये काय काय आहे? दिस इज द न्यूक्लियस. सेंट्रल जे काही आहे हे सेंट्रल न्यूक्लियस आहे. त्याच्या आजूबाजूला हे आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा आहे मोठाच्या मोठा व्हॅक्युऑल. हे आहेत मायटोकॉन्ड्रिया आणि रायबोझोम्स, लायझोझोम्स असे सगळे स्ट्रक्चर्स ह्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये काय काय, ह्या चित्रामध्ये क्लोरोफिल नाहीये बरं का. प्लांट सेलच्या या चित्रामध्ये क्लोरोफिल दिसत नाहीये, पण ते ॲनिमल्सच्या सेलमध्ये असंच असूच शकत नाही. ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल नसतं. न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहेत, व्हॅक्युऑल आहेत, पण छोटे व्हॅक्युऑल आहेत. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, लायझोझोम्स आहेत. असे बरेच स्ट्रक्चर्स ॲनिमल सेल्समध्ये सुद्धा असतात. आता ते एक एक करून आपण बघूया. सेल वॉल अँड मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन.
Cell wall is found in plant cells. It is strong and flexible. Its main function is to shape and protect the cell. आपल्याला त्या सेलला प्रोटेक्ट करायचे म्हणून त्याला सेल वॉल आहे. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय? जसं आपण इथं बघितलं, हे सेल मेम्ब्रेन आहे आणि या सेल मेम्ब्रेनच्या वर एक सेल वॉल इथं लावलेली. ॲनिमल आणि प्लांट सेल दोघांनाही सेल मेम्ब्रेन असतं, पण सेल वॉल ही फक्त प्लांट सेलला असते. A thin flexible membrane found in all cells separates cell components from the external environment. बाहेर पाणी आहे आणि पाण्यापासून हा एक सेल वेगळा आहे हे दाखवण्याकरता एक फक्त एक सेपरेटिंग वॉल आहे, दॅट्स इट. पण सेल वॉल तर एक भिंत आहे, बरोबर? इकडून तिकडे तुम्ही इझिली जाऊ शकणार नाही अशी त्याची रचना आहे. देन द स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे आपण पुस्तकातनं बघू, हे खूप छान दिलेलं आहे त्याच्यामध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय असतं? प्लाझ्मा आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये सेल स्ट्रक्चरमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. तुम्हाला चित्रात दाखवते, पुस्तकात ते डिटेलमध्ये दिलं, इथे जरा ब्लर आहे. सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. सायटोप्लाझम म्हणजे फ्लुइड आहे, फ्लुइड. इट इज एंडोप्लाझमिक फ्लुइड. फ्लुइड म्हणजे द्रव. प्रत्येक पेशीमध्ये काहीतरी विशिष्ट द्रव पदार्थ खेळत असतो. त्याच्यामध्येच हे सगळे जे काही सेल ऑर्गेनल्स आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो पेशींचे छोटे छोटे भाग, द स्मॉल पार्ट्स ऑफ दी सेल, ते त्या द्रवामध्ये तरंगत असतात आणि त्या द्रवामध्येच ते एकमेकांना बांधलेले पण असतात. जसं आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, रक्तामध्ये सगळे वेगवेगळे घटक इकडून तिकडे पोहोचतात. आपल्या शरीरामध्ये तर खूप कॉम्प्लेक्स काही स्ट्रक्चर्स आहेत. आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, मध्ये स्केलेटल सिस्टीम आहे. एवढं सगळं एका पेशीमध्ये नाहीये, पण त्या पेशीतल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या ऑर्गनल्सला बांधून ठेवण्याकरता त्याच्यामध्ये एक फ्लुइड आहे. त्याच्यामध्ये वेगळे ऑर्गनल्स, जसं मी म्हटलं, एकमेकांना जोडलेले आहेत, तरंगतायत आणि एकत्र आहेत. याच्यामध्ये एक हे असं माध्यम आहे ज्याच्यामध्ये सगळे एकमेकांशी संपर्कात राहू शकतात. त्याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत, ज्या केमिकल्सचा वापर करून त्या सेलचं काम सुखासुखी चालू शकतं. ठीक आहे, त्याला म्हणतात सायटोप्लाझम किंवा एंडोप्लाझमिक फ्लुइड. दुसरं आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस, इट इज द कंट्रोल सेंटर इन द सेल. प्रत्येक सेलचा ब्रेन इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस डिसाइड्स काय करायचंय. इट रेग्युलेट्स ऑल द बायोकेमिकल ऍक्टिव्हिटीज, सेव्स जेनेटिक इन्फॉर्मेशन. काहीही जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल तर ती सेव्ह करण्याचं काम, म्हणजे लक्षात ठेवायचं. DNA, RNA ह्या सगळ्या कंट्रोल्ड गोष्टी ज्या असतात आपल्या शरीरातल्या, कंट्रोलिंग मेजरमेंट जे काही आहेत आपल्या शरीरातले, ते सगळे न्यूक्लियसमध्ये स्टोर्ड असतात, बरोबर? आणि इट इज दी ब्रेन ऑफ दी सेल. त्याच्याकडे सगळ्या केमिकल, फिजिकल सगळ्या गोष्टींचा कंट्रोल आहे. देन देर इज मायटोकॉन्ड्रिया अँड व्हॅक्युओल्स. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? इट फंक्शन्स टू प्रोव्हाइड एनर्जी टू द सेल. आपल्या घरामध्ये एक पॉवर हाऊस असतं, म्हणजे मेन स्विच. ते ऑन केलं की सगळे कामं सुरू होतात. लाईट, फॅन, फ्रीज, हे सगळं मेन स्विच ऑन करावं लागतं, बरोबर? तसं आपल्या सेल मधला मेन स्विच, ज्याच्यातनं एनर्जी बनते, इलेक्ट्रिसिटी नाही, एनर्जी बनते, जी आहे मायटोकॉन्ड्रिया. म्हणजेच काय होतं, तिथे जी काही एनर्जी बनते ती त्या सेलला प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. नोन ॲज द एनर्जी फॅक्टरी ऑफ द सेल. कोणत्याही सेलची ती एनर्जी फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये त्याची एनर्जी जनरेट होते. आता त्याचं जरा स्ट्रक्चर बघा कसं आहे. असं एका मोठ्याच्या मोठ्या लांब बुटासारखं आहे आणि बुटाचा सोल असतो ना असा वाकडा तिकडा पूर्ण भरलेला, अशी त्याची रचना आहे. त्याला म्हणतात क्रिस्टे आणि मॅट्रिक्स म्हणजे त्याच्यातलं लिक्विड. इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन हे असं वाकडं तिकडं वलयांकित असतं आणि आउटर हे त्याचं बूटचं कव्हर असल्यासारखं आहे. दुसरा एक महत्वाचा सेल ऑर्गनल आहे व्हॅक्युओल्स. व्हॅक्युओल्स, इट वर्क्स टू स्टोअर वॉटर इन द प्लांट सेल्स अँड गिव्ह स्टिफनेस टू द सेल. व्हॅक्युओल्सचं काम काय आहे? पाणी जमा करा, कचरा जमा करा. स्टोरेज आहे, तो खड्डा आहे. तुम्हाला तिथे जे जमा करायचे ते तुम्ही करू शकता. त्यात पाणी भरलं की तुमचा सेल कसा होईल? भरलेला, जड, जाड, आणि त्याला एक आकार येईल. पण तुम्हाला ते नाही करायचं असलं आणि तुमच्या घरात तर नुसतंच डस्टबिन असलं तर तुम्ही काय कराल? त्याच्यामध्ये कचरा जमा कराल. जे वेस्ट प्रोडक्ट आहेत त्याच्यात जमा करता येतात. ठीक आहे.
नंतर आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गॉल्गी कॉम्प्लेक्स. दिस लुक्स व्हेरी कॉम्प्लेक्स अँड येस इट इज कॉम्प्लेक्स. वाय? सी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं दिसतं बघा, आगीच्या ज्वाळा असतात तसं दिसतंय की नाही. हे मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि बघा हे भिंती भिंती. तो एक स्त्री पिक्चर आहे ना, स्त्री, पहिला स्त्री, त्याच्यामध्ये अशीच रचना आहे. असंच काहीतरी आगे आगेसारखं असतं. इकडे कुठेतरी तो उड्या मारत मारत दगडांवरून येतो, तो हिरो त्यातला. मला आता हे चित्र बघून तेच आठवलं. हे रायबोझोम्स आहेत इकडे बरं का, डॉट्स. आणि हा आहे न्यूक्लियस, आपलं केंद्र. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्टोर्ड आहेत. सगळं आपलं इम्पॉर्टंट सगळं इकडे बरं का, न्यूक्लियसमध्ये. आता a net-like structure that transports substances within the cell and acts as carrier of proteins. ह्याच्यामधनं बघा, हे ना पाईप आहेत एकमेकांमध्ये जोडलेले, पाईप 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 सारखे यांची अरेंजमेंट आहे. हे बघा ना, इथून पण दिसतात पाईप्स, काही आडवे आहेत काही उभे आहेत, चपटे चपटे असे लंबुळके किंवा उभे उभे गोल असे खड्ड्यावाले, असे वेगवेगळे टाइप्स ऑफ पाईप्स आहेत. तर हे काय करतात? इट इज नेट लाईक स्ट्रक्चर दॅट ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस विदिन द सेल. एकाच सेलच्या मध्ये काहीतरी ट्रान्सपोर्ट करायचे. न्यूक्लियस कडनं काही सामान इकडे येईल, इकडनं काही सामान न्यूक्लियस कडे जाईल, असं काम कोण करतं? ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये होतं. दे आर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देन देअर इज गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स. इट ट्रान्सपोर्ट्स अँड ट्रान्सफॉर्म सबस्टन्सेस सिंथेसाइज्ड इन द सेल, नोन ॲज पॅकेजिंग सेंटर्स इन द सेल. ट्रान्सपोर्ट आणि ट्रान्सफॉर्म काय? सबस्टन्सेस सिंथेसाइज्ड इन द सेल. सेलच्या मध्ये बनलेल्या गोष्टींना ट्रान्सपोर्ट करायचं आणि ट्रान्सफॉर्म करायचं म्हणजे बदलायचं. हे कोण करतं? गॉल्गी कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच हे पण एक प्रकारचे ट्यूब्स आहेत बघा, पाईप्स. इकडून तिकडे नेणं तिकडून इकडे नेणं हे काम करतात. ट्रान्सफॉर्म का करतात? त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतात. एक गोष्ट त्याच्यामध्ये टाकली की ती बदलू शकते. इट हॅज सम सिक्रेटरी वेसिकल्स, काहीतरी सिक्रेट होतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं? त्या वस्तूचं रूपांतरण होतं. ठीक आहे. नाव प्लास्टिड्स अँड इट्स टाइप्स. वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिड्स हे सेल्समध्ये असतात. कलर्ड अँड कलरलेस सबस्टन्सेस फाउंड इन प्लांट सेल्स. हे प्लास्टिड्स आर फाउंड ओनली इन प्लांट्स, नॉट इन ॲनिमल्स. प्लास्टिड्स काय करतात? दे आर कलर्ड और कलरलेस सबस्टन्सेस. टाईप काय त्याचे? क्लोरोप्लास्ट अँड अदर कलर प्लास्टिड्स. क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये असतं क्लोरोफिल नावाचं द्रव्य. आता हे क्लोरोप्लास्ट हिरव्या रंगाचे असतात, पण तुम्हाला सगळीची सगळी पानं आतापर्यंत बघितलेल्या झाडांची फक्त हिरवीच असतात असं वाटतं का? काही झाडं जांभळी असतात, काही लाल असतात, काही पिवळी, काही पांढरी, बरोबर? अशी वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात. त्याच्यामध्ये मग क्लोरोप्लास्ट नसतं का? क्लोरोप्लास्ट सगळ्यांमध्येच असतं, पण त्याच्यामध्ये दुसरेही काही कलरिंग एजंट असतात, त्यांना आपण अदर कलर्ड प्लास्टिड्स असं म्हणतो. म्हणजे क्लोरोप्लास्ट आहेत ना, दॅट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट सोलर एनर्जी इनटू द फूड. क्लोरोप्लास्टचं काम काय आहे? हीट एनर्जी स्टोअर करणं. आणि त्याच्यामुळे काय होतं? जे काही फूड त्या किचनमध्ये बनणार आहे, किचन कोणते? आपल्या प्लांट्सचे लिव्ज. त्या लिव्ज वरती वरून सनलाईट येते म्हणजे गरमी आहे, पण ती गरमी ट्रॅप व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते फूड बनलं पाहिजे. ते बनवण्याचं काम म्हणून तर ती फूड फॅक्टरी आहे ना, ती इथे होते प्लास्टिड्समध्ये. आणि त्याचं वर्क म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे? फोटोसिंथेसिस. बरोबर. नंतर नेक्स्ट पार्ट. एक मिनिट. आता जाऊया आपल्या बुककडे. व्हॉट ऑल इज देअर इन द बुक? बघा, हे तेच चित्र आहे की नाही आपण मगाशी बघितलेलं, सेल अँड सेल ऑर्गनेल्स. हा धडा तसा खूप छोटा आहे आणि या धड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, एकत्र दिलेल्या आहेत आणि छोट्या 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 आहेत. जरा आपण आता त्यांना समजून घेऊया. बघा, सेल आणि सेल ऑर्गनेल्स, स्ट्रक्चर ऑफ द सेल, हे चित्र आपण मगाशी बघितलं आपल्या पीपीटी मध्ये. एक आहे प्लांट सेल, एक आहे ॲनिमल सेल. खाली आपल्याला एक टेबल दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये कंपोनेंट्स दिलेले आहेत. सेल मेम्ब्रेन दोघांमध्ये प्रेझेंट आहे. सेल वॉल
प्लांटमध्ये आहे, ॲनिमलमध्ये नाहीये. ॲनिमलमध्ये आहे आणि प्लांटमध्ये नाहीये, अशी कुठली गोष्ट असेल? ती आपल्याला आता इथे लिहायची आहे. प्लॅस्टिड्स ॲनिमलमध्ये नाही आहेत, पण प्लांटमध्ये आहेत. ते आहेत क्लोरोफिल. दोघांमध्ये हे आहे असं आहे न्यूक्लियस, व्हॅक्युअल दोन्हीकडे आहेत, गोल्गी कॉम्प्लेक्स दोन्हीकडे आहेत, मायटोकॉन्ड्रिया दोन्हीकडे आहेत. बरोबर? मग अशा पद्धतीने आपण आपल्या प्लांट आणि ॲनिमल सेल्सचा अभ्यास करू शकतो. आता ह्याच्यामध्ये एकदा बघा कंपोनंट्स ऑफ द सेल. सेल वॉल. इट इज फाउंड राउंड सेल अल्गे, फंजाय अँड प्लांट्स. प्लांट्स, अल्गे आणि फंजायच्या आजूबाजूला सेल वॉल असतात. म्हणजे आपण आता इथे ॲनिमल आणि प्लांटचा अभ्यास करतोय, पण त्याच्यावर अल्गे आणि फंजाय हे पण डेलिकेट असतात ना, म्हणून त्यांच्या सेलच्या प्रोटेक्शन करता त्याच्यामध्ये सेल वॉल असते. Animal cells lack cell wall. Cell wall is an elastic and strong coat around cell membrane. It is mainly composed of carbohydrates like cellulose and pectin. Afterwards, polymers like lignin, suberin, cutin are added in cell wall as per the need. Functions of cell wall are to support and to protect the cell by preventing entry of excess water in the cell. सेल वॉलचं काम काय आहे? प्रोटेक्ट करणं. आपल्या घराला आपण का बरं बांधून घेतो आजूबाजूला? बाहेरचं पाणी येऊ नये, कचरा येऊ नये, दुसरी लोक येऊ नये, आपल्या घराला प्रोटेक्ट करण्याकरता. द सेम इज द फंक्शन ऑफ सेल वॉल. प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. इट इज अ थिन, फ्रजाइल अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. तुमच्या सेलचं जे काही आतलं आहे, घराचा आतला जो काही आपला पसारा असेल, सामान असेल, बाहेर दिसू नये म्हणून आपण काय करतो? ऍटलिस्ट काचा पडदे लावून घेतो, दरवाजे बंद करतो, किंवा आपण त्याला असं वेगळ्या पद्धतीने झाकून ठेवून देतो, म्हणजे कुणाला ते दिसू नये किंवा ते कवर्ड राहून. सो ते कव्हर करण्याचं जे काम आहे ना, ते सेल मेम्ब्रेन करतं. सेल मेम्ब्रेनचं काम काय आहे? टू कव्हर द सेल. आतमधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, नाजूक गोष्टी, इम्पॉर्टंट गोष्टी, जसं की न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, तर लिक्विड आहे. एखादी गोष्ट जर लिक्विड असेल तर त्याला सांभाळणारी जी वस्तू आहे ती चांगली पद्धतशीर पाहिजे ना. हे कसं माहितीये का? एखादा बलून आहे, बलून, आणि त्या बलूनच्या मध्ये तुम्ही पाणी घातलंय, तर तो बलून कसा फिरत राहील? पाणी त्यातलं कसं फिरत राहील, हलत राहील? तसं स्ट्रक्चर आपल्या सेलचं आहे जनरली. प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला काय सांगतो? इट इज अ थिन, फ्रजाइल अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम दी आउटर एन्व्हायरमेंट. बाहेर गरमी असो, थंडी असो, पाऊस असो, वारा असो, झाड पडलंय, एखादा प्राणी मेल आहे, काही असू दे, आपण काय बोलतोय आता? एका सिंगल सेलच्या स्ट्रक्चर बद्दल बोलतोय. एखादा अमिबा सारखा प्राणी घ्या ना तुम्ही. प्राणी म्हणजे लिव्हिंग थिंग. तर त्याच्या बॉडीच्या त्या एका सिंगल सेलच्या आजूबाजूला सेल मेम्ब्रेन आहे. ते सेल मेम्ब्रेन त्याला सेपरेट करतं बाजूच्या सगळ्या पाणी, थंडी, हवा बिवा सगळ्या वस्तूंपासून. आता स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण बघूया. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 layers of फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्सच्या 2 लेअरमध्ये ते स्ट्रक्चर खाली दिलेले मी तुम्हाला म्हटलं ना, ते आपण पुस्तकातनं बघू. ते हे बघा, हे येते स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं असतं? 2 लेअर आहेत. हा वरचा ब्राऊन ब्राऊन अशा डबल डबल स्ट्रक्चरवाला पट्ट्या पट्ट्यांचा एक लेअर, खाली दुसरा लेअर, आणि त्याच्यामध्ये काय आहेत? प्रोटीन आहेत. हे जे असे उभे उभे दिसतात ना, दाण्यांसारखे, शेंगदाण्यासारखे, ते प्रोटीन मॉलिक्युल आहेत. आणि हे 2 लेअर काय आहेत? फॉस्फोलिपिड्स. लिपिड्स म्हणजे काइंड ऑफ फॅट्स, प्रोटीन्स यांचं काहीतरी कॉम्बिनेशन म्हणू आपण, आणि त्याच्यामध्ये फॉस्फोरसचा एक ग्रुप जॉईन केलाय, फॉस्फोलिपिड्स. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी अ सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन ॲज इट अलाउज सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल while prevents other substances. ही महत्वाची गोष्ट आपल्याला चित्रात बघून समजायला पाहिजे की हे कसं माहितीये, सिलेक्टिव्ह गोष्टींना आत बाहेर सोडू शकतं. समजा ही चहाची गाळणी आहे, तुम्ही वरनं चहा टाकलात तर पाणी खालच्या बाजूला येईल, पण गाळ वरती राहील. आता समजा खालच्या बाजूने तुम्ही पाणी टाकलं, चहा गाळलात, तर परत काय होईल? इथे चहाचे कण राहतील आणि पाणी खालच्या बाजूला गाळलं जाईल. काही गोष्टींनाच आरपार जाऊ द्यायचं असं काम ह्या स्ट्रक्चर मधनं होतं. त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. काहीच गोष्टींना सिलेक्ट करायचं आणि त्यांनाच परमिट करायचं.
परमिट करायचं म्हणजे अलाव करायचं, असं काम ह्याच्यामध्ये होतं. आणि दुसऱ्या सबस्टन्सेसना मात्र ते अलाव करत नाही. म्हणजे बघा ना, चहाच गाळतो आपण, तर चहा गाळणी काय करते, फक्त पाण्याच्या छोट्या छोट्या कणांना आतून जाऊ देते. चहाचे कण मात्र तिथेच वर राहतात. ते किती म्हणाले की आम्हाला पण जायचे, तरी पण आपली चहाची गाळणी अलाव करते का? नाही करत. म्हणजे बाकीच्यांना अलाव करायचं नाही, काहीच लोकांना आत जाऊ द्यायचं. Due to this property, useful molecules of water, salt and oxygen enter the cell and CO2 exits the cell. हे तसंच आहे बघा ना, आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळा हॉल भरलेला असेल आणि तरी बाहेर खूप लोकांची गर्दी असेल, तर ते काय करतात, ज्या लोकांना आत पाठवायचंय त्या लोकांनाच ते आत पाठवतात. उशिरा आलेल्या महत्वाच्या पाहुण्यांना पण त्या गर्दीमधनं पुढे घेऊन ते आत पाठवतात. बाकीच्या लोकांना म्हणतात तुम्ही इथंच थांबा. म्हणजेच काय, सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. त्याच्यामुळे जे आवश्यक लोक आहेत ते आत जातात आणि जे अनावश्यक लोक आहेत ते पण बाहेर टाकले जातात. जो आगाऊपणा करतोय, मस्ती करतोय, हुल्लडबाजी करतोय, त्याला ते आपोआप बाहेर हकलून देतात लोक. तिथले जे सिक्युरिटी गार्ड असतात किंवा पोलीस काका असतात. एखाद्या कार्यक्रमाचं आपण आयोजन जेव्हा होतं तिथला उदाहरण घेऊन हे आता बघितलं की सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी म्हणजे नक्की काय होतं. If any changes occur outside the cell, the cellular environment does not change due to plasma membrane. And this condition is called as homeostasis. आजूबाजूला परिस्थिती कशीही असली तरी सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काहीही बदलत नाही. बाहेर थंडी असली तरी आपला सेल थंड होत नाही. बाहेर खूप जास्त तापमान असेल तरी आपला सेल मेंटेन राहतो. ह्याचं कारण काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन बाहेरच्या वस्तूंना आतमध्ये येऊ देत नाही. त्याचा परिणाम आतमध्ये होऊ देत नाही. आता हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल. सेलमध्ये वस्तू इकडून तिकडे कशा जात असतील, त्याचं महत्वाचं चॅनल आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होतात, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. म्हणजे काय, टू गल्प ऑर एनगल्फ फूड अँड आउटर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. एंडोसायटोसिस म्हणजे बाहेरून आत जाणं आणि एक्झोसायटोसिस म्हणजे आतून बाहेर टाकणं. प्रोसेसेस दोज दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. आणि काही गोष्टी अशा आपोआप त्याच्यामध्ये होतात, त्याच्याकरता एनर्जी लागत नाही. एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिसला एनर्जी खर्च करावी लागते. अन्न तुम्ही जेव्हा खाता तेव्हा तुम्हाला हाताने ते अन्न धरावं लागतं, बोटांमध्ये पकडावं लागतं, तोंडाजवळ हात आणावा लागतो, तोंडात भरवावं लागतं, तुमच्या दातांना ते चावावं लागतं, गिळावं लागतं, तेव्हा कुठे ते पोटात जातं. पोटात गेलं म्हणजे पोट भरलं का? नाही ना. पोट भरलं म्हणजे नुसतीच ती पिशवी भरली, पण त्याच्यामधले आलेले सगळे प्रोटीन्स, न्यूट्रियंट्स, लागणारे मिनरल्स हे अजून ऍब्झॉर्ब करायचे आहेत. म्हणजे शक्ती मिळण्याकरता तुम्हाला किती मोठा द्राविडी प्राणायाम करावा लागला. तसंच आपल्या शरीराला नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्याकरता पूर्ण सिस्टीम रात्रंदिवस काम करत असते. आणि हे काहीही फुकट होत नाही, ह्याला सगळ्याला एनर्जी लागते. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. पण काही गोष्टी ह्या आपोआप फुकट होतात. जसं आहे डिफ्युजन, एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2 अँड CO2. छोटे छोटे कण इकडून तिकडे तिकडून इकडे असे आत बाहेर फिरू शकतात. त्या प्रोसेसला म्हणतात डिफ्युजन. दुसरी आहे ऑस्मोसिस, द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट with more water to a part with less water through the selective permeability is called osmosis. This is a physical process with three possibilities. एका सेलकडे खूप जास्त पाणी, दुसऱ्या सेलकडे कमी पाणी आहे. अशा कंडिशनमध्ये काय होतं, जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे आपोआप पाणी प्रवाहित होतं. म्हणजे सेल्समध्ये सुद्धा असं होतं. आणि हे 3 पद्धतीने केलं जातं. त्याला म्हणतात हायपरटोनिक, आयसोटोनिक आणि हायपोटोनिक सोल्युशन्स. बघा आता काय आहे, हायपरटोनिक याच्यामध्ये काय होतं, आपल्या सेलमधून पाणी बाहेर निघून जातं. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा कांदा, टोमॅटो, आवळा कुठलंही फळ कापलं आणि त्याच्यावर मीठ लावलं, मीठ, तुम्ही तुम्ही ती गोष्ट निरीक्षण करून बघा. आता घरी जाऊन बघा, आई तुमची स्वयंपाक करत असेल किंवा तुम्ही स्वयंपाक करत असाल, मी तर म्हणते आवडीने करा, म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी आपोआप कळतील.
किचनमध्ये खूप भरपूर केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स लपलेलं आहे. सगळं सायन्स किचनमध्ये तुम्हाला ट्राय करून बघता येईल. आता हे हायपोटोनिक, हायपरटोनिक, आयसोटोनिक तुम्ही इझिली बघू शकता. बघा, जेव्हा तुम्ही ते कांदे, टोमॅटो कट करून ठेवाल, त्याला मीठ लावून ठेवा आणि त्याला आपोआप पाणी सुटतंय की नाही बघा. जेव्हा पदार्थांना आपोआप पाणी सुटतं, ह्याचा अर्थ काय? त्यांच्यामध्ये असलेलं पाणी बाहेर निघतंय. अशा सोल्युशनला आपण म्हणतो हायपरटोनिक. सेल मधलं जे पाणी आहे ते आता बाहेर निघालं. दुसरं आहे आयसोटोनिक. आता उदाहरण असं घेऊया आपण. एखादा काय घ्यायचं, एखादा असा ओला ओला पेपरचा बॉल, तुम्ही एक पेपरचा बॉल बनवला पूर्ण गोल आणि तो ओला केला आणि त्याला पाण्यातच टाकलं. म्हणजे ओला पदार्थ परत पाण्यात टाकला, त्याच्यामध्ये ऑलरेडी ते पूर्ण भिजलेलं आहे आणि त्याला तुम्ही पाण्यात टाकलं, तर काय होईल? तुमच्या पदार्थामधलं पाणी पाण्यात जाईल आणि पाण्यामधलं पाणी परत त्या फळामध्ये येईल. आता आपण उदाहरण घेऊया एखाद्या फळाचं. कुठलं फळ घ्यायचं आपण? असं फळ घ्यायला पाहिजे याच्यामध्ये फार पाणी आहे, म्हणजे पाण्या एवढंच पाणी असलेलं एखादं फळ. त्याच्या आर पार पाणी जाईल सुद्धा आणि येईल सुद्धा. त्याला असं म्हणतात आयसोटोनिक, म्हणजे जेवढं बाहेर गेलं तेवढं परत आत आलं. अशा कंडिशनमध्ये काय होतं? जेवढं पाणी आवश्यक आहे त्या पेशीमध्ये तेवढं आपोआप असतं, बाहेर गेलं तरी तेवढंच परत मध्ये येतंय. नंतर आहे हायपोटोनिक. हे कधी होतं? जेव्हा आपण कडधान्य भिजवून ठेवतो, तर ते असं टब्बू टब्बू गुब्बू गुब्बू होऊन फुगून जातं. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये पाणी गेलेलं असतं. त्याला म्हणतात हायपोटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक, आयसोटोनिक आणि हायपोटोनिक अशा 3 पद्धतीने आपल्याला हे कळतं की आपण जे काही पदार्थ बनवलेले असतात किंवा जे काही पदार्थ आपल्या आजूबाजूला असतात, त्याच्यातल्या पाण्याची एंट्री आणि एक्झिट झाली की ते ऑस्मोसिस पद्धतीने पाणी एक्सचेंज करतं. ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिकची एक्झाम्पल्स. जर आपण ते एकदा बघूया. Medium outside and inside the cell has the same proportion of water and water doesn't go in or out. Isotonic, जेवढं आत आहे तेवढंच बाहेर आहे. No change. मग आहे hypotonic. The cell has the less water than outside medium, so water enters the cell. This is called as endosmosis. Example, if raisins are kept in water, after some time they swell and become turgid, जे आपण ऑलरेडी बोललोय. एखाद्या बिया, कुठल्याही झाडाच्या बिया पाण्यात टाकल्या की त्या फुगतात, कारण की ते बाहेरचं पाणी आत जातं. हायपरटोनिक, द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. If fruit pieces are kept in thick saturated sugar solution, the water from the fruit pieces enter the sugar solution. So the fruit pieces shrink after a while. If plant cell or animal cell is kept in hypertonic solution, water comes out of the cell by process of exosmosis and there is contraction of cytoplasm. This process is called as plasmolysis. हे नवीन आहे बरं का, महत्वाचं आहे. If plant or animal cell is kept in hypertonic solution, water comes out of the cell by the process of osmosis and there is contraction of cytoplasm. त्याच्यामुळे त्या सायटोप्लाझमला आपण काय म्हणतो? प्लाझ्मोलिसिस. स्वाभाविकशी गोष्ट आहे, प्रत्येक सेलमध्ये सायटोप्लाझम नावाचं एक लिक्विड आहे. जर त्याच्यातलं पाणी कमी झालं, म्हणजे सेलला, जसं आपण मगाशी म्हणालो की आपण कांदा किंवा टोमॅटोला मीठ लावून ठेवलं तर काय होईल? त्याच्यामधलं पाणी बाहेर जाईल. जेवढं जेवढं पाणी त्याच्यामध्ये आहे ते बाहेर समजा गेलं, त्याचा अर्थ काय? त्याच्या आतमध्ये जे सायटोप्लाझम आहे ते कोरडं कोरडं व्हायला लागेल आणि ते कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे काय? श्रिंक होईल. त्या प्रोसेसला म्हणतात प्लाझ्मोलिसिस. नाव नेक्स्ट, लेट अस सी cytoplasm. Have you seen the fully turgid rectangular cells of onion? त्याचे असे एकदम फुगलेले रेक्टँग्युलर सेल्स त्याचे तुम्ही कधी बघितलेत का? हे असे दिसतात बघा. Cytoplasm is the fluid between plasma membrane and nucleus. It is a moving sticky substance. Many cell organelles are suspended in cytoplasm. Cytoplasm is the medium for cellular chemical reactions. The part of cytoplasm other than organelles is the cytosol. हे महत्वाचं आहे. सायटोसोल
stores vital substances like amino acids, glucose, vitamins, etc. In animal cells, cytoplasm is more granular and dense, while in plant cells it's thin and mostly pushed to the periphery due to large central vacuoles. जसं आपण म्हणालो मगाशी की सायटोप्लाझम काय आहे, एक कनेक्टिंग टिश्यू आहे. तो काय करतो, प्रत्येक सेल ऑर्गनेलला दुसऱ्या सेल ऑर्गनेल बरोबर पकडून ठेवतो, बरोबर. म्हणजेच काय होतं, त्याच्यामुळे सगळेच्या सगळे आतले जे सगळे पार्ट्स आहेत सेल ऑर्गनेल ते एकमेकांना कनेक्टेड राहतात. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सेल ऑर्गनेल व्यतिरिक्त एक महत्वाचा भाग असतो, त्याला आपण म्हणतो सायटोसोल. त्याच्यामध्ये सगळे व्हायटल सबस्टन्सेस स्टोअर असतात. म्हणजे ती अशी एक तिजोरी आहे सायटोप्लाझम मध्ये, जिथे या सगळ्या भारी भारी गोष्टी जमा आहेत. अमायनो ऍसिड्स, ग्लुकोज, विटामिन्स वगैरे वगैरे. आता ॲनिमल सेल्स मधलं जे काही सायटोप्लाझम आहे ते जास्त घट्ट आहे आणि ग्रॅन्युअल म्हणजे त्याच्यामध्ये असे डॉट्स सारखे स्ट्रक्चर आहेत, ग्रेन्युअल, ग्रेन सारखे. प्लांट सेल मध्ये मात्र ते थिन आहे आणि सेलच्या कोपऱ्या कोपऱ्याला ढकललं गेलेलं असतं ते, कारण की त्याच्या मध्यभागी मोठे मोठे व्हॅक्युअल आहेत. कोणामध्ये? प्लांटमध्ये. ॲनिमल मध्ये त्याची काही गरज नाहीये. आता बघा पुढे, सेल ऑर्गनेल्स. And cell organelle is a specialized subunit having specific function within the cell. They are organs of the cell. Each organelle has its own lipoprotein membrane. Except nucleus and chloroplast, all other organelles can be seen only with electron microscope. तुम्ही आता ह्या स्लाइड मध्ये बघताय, हे जे ब्राऊन ब्राऊन डॉट दिसतात ना, ते आहेत त्याचे न्यूक्लियस. ते तर आपल्याला असेही दिसतात, म्हणजे मायक्रोस्कोप खाली दिसत आहेत, पण दिसत आहेत. फार कष्ट न करता मोठे मोठे असे ब्राऊन डॉट तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये जे तरंगते ते सायटोप्लाझम पण दिसेल. आता बाकी सगळे सेल ऑर्गनल्स जसे की आपण वरती बघितले, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहेत किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, ह्या सगळ्यांना बघण्याकरता आपल्याला त्याचं जास्त डीप मध्ये, डिटेल मध्ये बघणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली, अशा मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. साध्या मायक्रोस्कोप मध्ये ते दिसत नाहीत. आता बघूया न्यूक्लियस. टेक a drop of water on a clean glass slide. Using an ice cream spoon, gently scrape the inner surface of your cheek. With a needle, transfer a little material from the spoon to the water drop on the slide and spread it evenly. Put a drop of methylene blue stain on the smear. Put a cover slip and observe under microscope. Did you observe the cells with blue nucleus? The dark round spot seen under the microscope while observing the onion piling stained with iodine is the nucleus of the cell. याचा अर्थ काय आहे की त्या सेलचा केंद्रक बघण्याकरता आपल्याला काय करायचंय, त्या ओनियनला, पायलिंगला वरती जसं आपण बघितलं तसंच आपण आपल्या गालाला, म्हणजे आतमध्ये गालाच्या बाजूला एक छोटूसा असा स्पून खरबडून जरी काढला ना हलक्या हाताने, तर तुम्हाला काय मिळेल, त्याच्यावरती आपल्या गालाच्या आतली मऊ स्किन असते ना बघा, जिकडे आपली जीभ फिरतीये तिथे एकदम मऊ स्किन आहे. तर ते तुमच्या स्लाइडवर तुम्ही जर घेतलं आणि त्याच्यावरती स्टेनर टाकला, स्टेनर हे असे असतात जे काहीतरी विशिष्ट रंग देतात काही काही पदार्थांना, त्याच्यामुळे तुम्ही आता टाकलं आहे ब्ल्यू स्टेन, मिथिलिन ब्ल्यू, आणि तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली बघितलं, तुम्हाला हलके हलके स्किनचे लेअर दिसतात त्याच्यामध्ये ना. आणि मग डार्क ब्ल्यू कलरचा जो ड्रॉप असतो तो काय असतो, आपला मिथिलिन ब्ल्यू दाखवतो न्यूक्लियस. वरती जसे आपल्या त्या कांद्याच्या पोत्रांमध्ये दिसले, सेम तसेच न्यूक्लियस आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. आता आपल्याला हे बघायचंय की when observed under electron microscope, we can see nucleus covered by a double layered membrane with small spores. These spores allow the passage of material in and out of the nucleus. Nucleus has one round nucleolus, and a network of chromatin fibers. Chromatin fibers are thin thread-like structures which condense to form short thick chromosomes at the time of cell division. Functional segments on chromosomes are called as genes. न्यूक्लियस काय आहे, आपल्या सेल मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्या न्यूक्लियसला तुम्ही जर डिटेलमध्ये बघितलं, आणखीन डीप मध्ये बघितलं, तर असं दिसतं की तो बाहेर एका डबल लेअरने, छोट्या छोट्या खड्ड्यांनी झाकला गेलेला आहे.
त्या खड्ड्यांचं काम काय आहे? खड्ड्यांचं काम काय आहे? बाहेरचं मटेरियल आत, आतलं मटेरियल बाहेर नेणं. न्यूक्लियस हॅज वन राउंड न्यूक्लिओलस अँड अ नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. ह्याच्यामध्ये न्यूक्लिओलस मध्ये क्रोमॅटिन फायबर्स, न्यूक्लिओलस या दोन महत्वाच्या गोष्टी आतल्या बाजूला आहेत न्यूक्लियसच्या. आणि क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट 3 क्रोमोझोम्स ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. ते जे असतात ना क्रोमॅटिन फायबर्स आणि क्रोमोझोम्स या सगळ्या गोष्टींमध्ये आपले जेनेटिक मटेरियल आपलं लपलेलं आहे. ठीक आहे. आता फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस काय आहेत? इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. म्हणजेच काय करायचं आयुष्यामध्ये हे ठरवतो तो. कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज वाढायच्या गरजेच्या आहेत ते बघतो आणि सेल डिव्हिजन कसं करायचं ते बघतो. इट इज इन्व्हॉल्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग्स. पालकांकडून मुलांकडे त्यांचे त्यांचे गुणधर्म कसे पास करायचे हे सगळं करण्याचं काम न्यूक्लियसमध्ये केलं जातं. पुढच्या वेळेला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघूया आणि या धड्याच्या पुढच्या पार्टला आपण पुढच्या वेळेला अभ्यासूया. थोडासा भाग या धड्याचा राहिलेला आहे, तो पुढच्या वेळेला संपेल आणि आपला हा धडा सुद्धा संपेल. तर भेटूया आपण पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.